आज सगळाच पसारा आवरायचा राहिला होता, म्हणजे रात्रीचा. आता सकाळून उठल्यावर तो तर आवराच लागेल. मग मस्त असा पसारा आवरून घेतला आणि भांडे घासायचे राहिले होते रात्रीचे, म्हणजे काहीच पसारा नव्हता आवरा, फक्त जेवलीन झोपली होती मी. मग पसारा आवरला आणि भांडे आपल्या जिन्यावर नेऊन ठेवले. आता म्हटलं बकरा सुटायला टाईम होता, आता घरातला पसारा आवरून घ्या. आणि आमची टिंगी अशी उड्या मारून राहिली. सकाळी सकाळी दूध प्यायल्यावर तिला म्हटलं बाहेर व्हायचं, ते तर काही ऐकत नाही. मग पसारा आवरल्यावर मस्त असं झाडून काढून घेतलं सकाळचं. आता हे झाडू नाही किती काळा लागते आणि कितीक नाही. आणि आता तुरीचे पोते आहेत घरात, तर पुंजा सगळ्या तुरी जाऊ राहिल्या. तर मग पुंजा असा डायरेक्ट नेऊन टाकता येत नाही बाहेर, त्यातल्या तुरी अशा येचून घेतो मी रोजच आणि ते आपल्या चुंबडीत टाकून देतो, म्हणजे का टेन्शनचं काम नाही. मग मस्त असं पुंजा बाहेर नेऊन टाकलं आणि चिवताईला चारा टाकला. आता 2-3 दिवस झाले 4-5च चिवताई येत होत्या. म्या म्हटलं तर ऐकलं का काय काय माहीत ना मला. आज लय मोठ्या असे चिवताई आल्या होत्या, चारा टाकला. तर मग बकऱ्या सोडायचा टाईम झाला आणि बकऱ्या सोडून दिल्या दादाले. आणि हे एवढ्या चिवताई आहेत आमच्या, मस्त अशा शांत बसतात. शांत म्हणजे लय कल्ला करतात ते, पण लय साऱ्या चिवताई हात आणि 4च चिवताई येत होत्या. तर मी म्हटलं चिवताई राग भरल्या का काय. आणि आमच्या याचे चालले सकाळीच वांगे भाजणं भरितासाठी. मी मस्त असे भांडे घासून आणले, ब्रश केला आणि साखर पाणी बनवलं आणि मस्त असं साखर पाणी पिऊन घेतलं म्या. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. बाय.